आज माजी मंत्री माननीय मधुकरराव पिचड यांचं प्रदीर्घ आजारानं या ठिकाणी निधन झालं। तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय तालुका आणि राज्याच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय दुःखद प्रसंग आहे। साहेबांनी तालुका 40 वर्षामध्ये पूर्वीच्या जर परिस्थितीचा विचार केला तर रस्ते नव्हते, वीज नव्हती, शाळा नव्हत्या, प्राथमिक गरजा पूर्ण होतील अशी सुद्धा परिस्थिती या तालुक्यात नव्हती। त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या कौशल्यातून हा तालुका बांधण्याचं काम केलं। रस्ते, शाळा, वीज या सर्व सुविधा नंतरचा टप्पा त्यांनी मग कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, त्याचबरोबर या तालुक्यामध्ये पाणी निर्माण करण्याचं काम असेल, ही खूप मोठी कामं ही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे। एक आदिवासी समाजामध्ये अकोल्यामध्ये एक बुद्धिवादी नेता आज आपल्यातून हरपला आहे। या बुद्धिवादी नेत्यानं त्यांना जेव्हा विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली त्यावेळी अनेक जयंत पाटील असतील, त्यांच्याबरोबर भास्करराव जाधव असतील किंवा अनेक त्यावेळचे जे तरुण सहकारी होते त्यांना विधिमंडळामध्ये संधी देण्याचं काम आणि बुद्धिमत्तेनुसार त्यांना कोणत्या विषयावर बोलायचं याचं कौशल्य हे पिचड साहेबांमध्ये होतं। मलाही कारखान्याचा व्हाईस चेअरमन असताना त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं। त्यांनी काम करायला प्रचंड संधी दिली। त्यांनी अंगावर असा कामाचा भार टाकून द्यायचे, आपण जबाबदारीनं ते करायचं। म्हणजे माणसाच्या कर्तृत्वाला वाव देणारा नेता हा होता आणि हा नेता आज आपल्यातून हरपला आहे। निश्चितपणानं तालुक्यातील जनतेला, राज्यातील जनतेला, आदिवासींच्या जनतेला, माझा तर आदिवासी त्या ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी माझा एक अनुभव सांगतो की त्यांना भेटायला एक नंदुरबारचा एक जिल्हा परिषद सदस्य आला होता आणि PA वगैरे त्यांच्याबरोबर नसताना त्यांनी स्वतः अगदी पत्र लिहून आणि ते त्या अध्यक्षाला त्याचं जे काम होतं ते स्वतः 2 पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याचं काम मार्गी लावलं। म्हणजे आदिवासी जनतेवर निश्चिम प्रेम करणारा असा आज नेता आपल्यातून हरपला आहे। निश्चितपणानं त्यांच्या कर्तृत्वाला आपल्याला सलामच करावं लागेल। त्यांच्या जाण्यानं आदिवासी समाजाची, अकोले तालुक्याची असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची एक बुद्धिवादी नेता, एक लोकनेता की ज्यानं कधीही आकसभाव बाळगला नाही, कधीही दुजाभाव केला नाही। राजकारण, निवडणूक संपली की लगेच सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा असा हा नेता निश्चितपणानं आज आपल्यामधून गेला आहे। त्यांच्या जाण्यानं अकोले तालुक्याची मोठी पोकळी सामाजिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। मी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो।